नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्या तुर्भे गावात श्री सारमाई माता व मरियाई माता पालखी सोहळा आपण साजरी करणार आहोत. तर या पालखी सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी गावातील नामांकित व्यक्ती, संपूर्ण गावकरी मंडळी, वाजंत्री मंडळी व यूट्यूबर ब्लॉगर्स मंडळी उपस्थित आहेत. तर आपण या ब्लॉगमध्ये पालखी सोहळ्यासहित कोणतेही सॉंग्स जास्त न लावता श्री सारमाई मातेबद्दल कथा सांगू इच्छितो. तर ती सर्वांनी शांततेत ऐकावे ही नम्र विनंती. ठाणे बेलापूर पट्ट्याजवळील तुर्भे हे गाव श्री रामतनू मातेचा संबंध दैवाने योजिला व रामतनूच्या येण्याने रामतनूच्या वेळी सारमाई माता स्वतः तुर्भे गावामध्ये स्वयंभू प्रगटली. तुर्भे येथील तुर्भे स्टोर येथे मिठागरे, खारफुटी व सारांची झाडे होती. ही फळे खाण्यास आंबट गोड लागत, म्हणून या परिसरातील आगरी-कोळी स्त्रिया ही फळे ठाणे बेलापूरला नेऊन विकत. या स्त्रियांमध्ये मुलुंडमधील नाणेपाडा या गावातील स्त्रियासुद्धा सामील होत्या. एके दिवशी त्यांना घरी जायला उशीर झाला, म्हणून त्यांनी आत्ताचे तुर्भे स्टोर येथे आंबा, चाफा इत्यादी भरपूर झाडे होती व बाजूला विहीर अशा ठिकाणी या स्त्रिया विश्रांतीसाठी बसल्या. त्यांनी विचार केला, आपण या सारांनी भरलेल्या टोपल्या इथंच ठेवू आणि उद्या सकाळी लवकर येऊन घेऊन जाऊ. आणि त्यांनी चुंबळीच्या फडक्यात झाकून ठेवले आणि आपापल्या घरी निघून गेले. सकाळी ते पाट्या घेण्यासाठी त्या ठिकाणी परत आल्या व त्यांनी पाट्यांवरून फडके काढले तर त्यांना काय दिसले? त्यातून पाषाणरूपी दैवीचा तांदळा स्वयंभू प्रकटला होता. त्यांनी बोंबाबोंब केली. आजूबाजूला शेतात काम करणाऱ्या तुर्भे पावना गावच्या लोकांना ही बातमी कळाली. दोन्ही गावचे पंच जमा झाले. देवीचा हक्क व गावची हद्द यावरून यांच्यामध्ये बाचाबाच झाली व तत्कालीन तुर्भे गावचे पोलीस पाटील यांच्या मध्यस्थीने एक पर्याय पुढे आला की ज्या गावचा नैवेद्य प्रथम येईल त्या गावची देवी. याप्रमाणे गावात दवंडी पेटली गेली. योगायोगाने गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या घरी त्यावेळी त्यांची आई व सर्व सासूसुना एकत्र बसून त्यांच्या रानातील खळ्यात असणाऱ्या बामण देवाला नैवेद्य तयार करत होत्या. त्यावेळी दवंडी येताच त्यांनी तो नैवेद्य देवीला दिला व तेव्हापासून ती देवी तुर्भे गावची झाली. अशा रीतीने तुर्भे गावातील पाटील घराण्याकडे या देवीचा मान व हक्क मिळाला. आपण 2 मिनिटं थांबून या पालखी सोहळ्यातील अविस्मरणीय अशा क्षणाचा आनंद घेऊयात आणि त्यानंतर कथेला पुन्हा सुरुवात करूया. वेलकम टू दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे. दिबा पाटील अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे पर आपका स्वागत है. आमच्या आगरी कोळी कराडी व कुणबी संस्कृतीच्या भूमीवर आपले स्वागत आहे.
Exclusive remix. पुढे ही देवी नाणेपाडे या गावातल्या स्त्रियांच्या पाठीत प्रगटली म्हणून नाणेगावची पंचमंडळी तुर्भे गावी आले व देवी आम्हाला द्या अशी मागणी करू लागले. परंतु तुर्भे गावातील पंचांनी ती नाकारली व नाणेपाडे गावातील मंडळी निघून गेली व तुर्भेकर मंडळीसुद्धा आपापल्या घरी निघून गेली. पण नाणेकर मंडळी गेली नाही, तर ते झुडपात लपून राहिले व संध्याकाळ होताच बाहेर पडले. त्यांनी देवी खणून नेण्याचा प्रयत्न केला, परंतु देवी त्यांना काही निघेना, म्हणून त्यांनी देवीचा वरचा मुखाचा भाग तोडून घेतला व मुलुंडच्या जंगलात नामादेवीजवळ कावडीत ठेवला. त्यांना वाटले की तुर्भेकर मंडळी गावात येऊन शोध घेतील आणि आपली देवी घेऊन जातील, म्हणूनच त्यांनी तिला डोंगरात लपवले. मग बऱ्याच दिवसांनी नाणेपाडे गावात आणून मंदिरात स्थापन करण्याचा त्यांनी विचार केला. त्यांनी देवीला वाजत गाजत मिरवणुकीने कावडीत घेऊन आले. त्यांनी मुलुंड स्टेशन व नाऊर स्टेशन यांच्यामध्ये एका चाफ्याच्या झाडाखाली ग्रामदेवीच्या मंदिराजवळ विश्रांतीसाठी थांबले. त्यांनी ती कावड तिथे ठेवली. जवळ असलेल्या तलावातून पाणी पिऊन मिरवणूक पुढे जाण्यास निघाली. कावड उचलण्यासाठी लोक पुढे आली, तर कावड काही हालेना. मातीने त्याच ठिकाणी आपले स्थान निश्चित केले व नाणेपाडा येथील लोकांनी तिला सालपादेवी असे नाव दिले. अशा या देवीचा उत्सव चैत्र शुद्ध बार्शीला तुर्भे गावी होतो व या यात्रेच्या निमित्ताने अंगावरील बाया म्हणजेच देवी बंदर पोचता करण्यासाठी तरवे काढले जातात. तर तरवा म्हणजे ज्या माणसाच्या अंगावर बाया म्हणजेच देवा येतात त्यांना बायांचा मानपान पूर्ण करावा लागतो. मानपान म्हणजेच देवीच्या भक्ताला बोलवून मानपान देणे, वाजंत्रही मंडळी बोलवून मोठ्या उत्साहात बायांची गाणी गावणे, जत्रेच्या दिवशी घरात देवीचा पाटा भरून तरवा काढणे व अनवाणी पायाने संपूर्ण गावातील मंदिरात जाऊन सर्व देवतांचे दर्शन घेणे. तरवा काढताना अंगावर सफेद कफनी, सफेद पायजामा, गळ्यात हार, हातात निंबाची काठी, काठीवर फूल, फुलावर हळदी कुंकू वाहणे व मागे पुढे 2 जणांनी सफेद फडकी पकडून त्याखाली चालायचे असते. चैत्र शुद्ध एकादशीला देवीची पालखी व चैत्र शुद्ध बार्शीला देवीची जत्रा भरवली जाते. आज या पालखी सोहळ्याला 13 वर्ष पूर्ण झाली. आपल्या पण गावात देवीची पालखी भरवली जावी असा विचार रामतनू प्रतिष्ठान मंडळातल्या मुलांनी गावकीसमोर मांडला व सर्व गावकऱ्यांनी त्यांना पाठिंबासुद्धा दिला. आधी हा पालखी सोहळा कमी प्रमाणात होता, पण आता हा पालखी सोहळा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हे तुम्ही आता पाहू शकता किती जल्लोषात पालखी सोहळा हा साजरा केला जातो. तर अशा प्रकारे श्री सारमाई माता आपल्या तुर्भे गावी स्वयंभू प्रकट झाली. सारमाई माता ही सारांच्या टोपलीतून प्रकट झाली म्हणून यांना सारमाई माता असे नाव दिले गेले. तर आपण एकदा मुलुंडमध्ये असलेल्या सालपादेवी यांना नक्की भेट देऊ आणि त्याचासुद्धा आपण ब्लॉग बनवू.
तर ही कथा आपण सर्वांनी संपूर्ण ऐकल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. जर आपल्याला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया अशा पुन्हा भन्नाट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, थँक्यू.